आम्ही या सद्गुरूंच्या मंदिरात गेलो, दर्शनाला गेलो. तिकडे जाताना आम्ही एक फायबरची मूर्ती घेतली, तिकडे लावून आणली आणि मग त्याची आम्ही दररोज पूजा करतोय. त्याबद्दल पण मला सगळ्यांना सांगणं आहे. आता प्राणशक्तीचा विषय निघालाच म्हणून सांगतो की प्राणप्रतिष्ठा नावाचा एक खूप महत्वाचा विधी असतो जो अजिबात करत नाहीत बरेच जण. आणि होतंय काय सांगतो. आता साधी गोष्ट मी तुम्हाला उदाहरणासहित सांगतो की बऱ्याचदा बघा पावसाळ्यात आजारपण वाढतात. बाहेरचं खाल्लं की वाढलंच आजारपण होतच. असं बाहेरचं खाल्ल्यामुळेच होतं असं नाही, कुठल्याही कारणाने होऊ शकतं. फूड पॉयझनिंग वगैरे होतं. पण इन जनरल मी पाहिलेलं आहे की घरचं अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्याला आजारपण येत नाही. आणि स्पेशली आपल्या आईने किंवा आपल्या बायकोने बनवलेलं असेल तर त्याचा त्रास होत नाही. घरच्यांनी बनवलेला तर नाहीच होत, प्रश्नच नाही. त्यामागचं कारण आहे व्हायब्रेशन्स. कारण त्यांना आता बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे की बाहेरचं अन्न ग्रहण करणारे त्यांच्या विचारांमध्ये बदल पडतो. ते खूप जास्त प्रॅक्टिकल होतात, पैशाचे देखील मागे लागतात, असं देखील होतं. कारण कुठे ना कुठेतरी त्यांनी ते अन्न ग्रहण केलेलं आहे ज्या अन्नाच्या मोबदल्यात कोणतरी अपेक्षा करताय की मी तुम्हाला पैसे, तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला अन्न देतोय. तर ते व्हायब्रेशन्स त्यामध्ये उतरले. आपली आई तसं नाही करत, आपल्या घरातली किंवा आपली बायको असं तसं करत नाही. तर त्यांचे इंटेन्शन्स काय आहेत की तुम्ही अन्न ग्रहण करा, आरोग्य चांगलं राहू दे. हे बेसिक प्रत्येकाचे इंटेन्शन्स आहेत. तर हेच एक उदाहरण मला सगळ्यांना सांगायचं आहे की मूर्ती कोणीही बनवणारा जो कोणी आहे, तर तो बनवणारा प्रत्येक व्यक्ती हा दरवेळेला त्या देवतेचा भक्तच असेल किंवा आहे याची आपल्याला गॅरंटी नाहीये. आणि बनवताना त्याने कुठले विचार धारण केले किंवा ओलं काही असेल त्यामध्ये काही, आता त्यामध्ये कसं बनवतात ही प्रोसेस नाही माहिती, पण काही ना कुठे ना कुठेतरी पाणी किंवा लिक्विडचा काहीतरी संपर्क येणार. जिकडे पाण्याचा संपर्क येतोय, पाणी जिथे जिथे आहे, तर पाणी सगळं काही ग्रहण करतो, मेमराईज करतो. वॉटर हॅज इट्स ओन मेमरी, सगळं काही आतमध्ये रिसीव्ह करणार. आणि ह्या सगळ्याचे संस्कार त्यावर होणार. ते विचारांचे झाले, शब्दांचे झाले, स्पर्शाचे झाले, अशा किती गोष्टी असतील. त्यामध्ये वापरलेले काही अजून काही केमिकल्स असतील, या सगळ्याचं झालं. तर या सगळ्याचा समावेश त्यामध्ये आहे. या सगळ्याचं ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्याची आपण पूजा करतो. आणि मग आपण नंतर अपेक्षा करतो की आमच्या बाबतीत निगेटिव्ह कसं घडलं. तर असं होत नाही. सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की आता बऱ्याच ठिकाणी मला प्रत्येक व्यक्तीला सांगणं होत नाही, म्हणून मी जेवढ्या लोकांपर्यंत, मास पब्लिक पर्यंत जाईल तेवढ्यांना सांगतो की मूर्ती कोणतीही तुम्ही आणली तर पहिली गोष्ट आणूच नका. घरात आहेत त्याच मूर्त्यांची पूजा करायची, कुलदेव कुलदेवतांची पूजा करावी आणि आपलं आराध्य दैवत. तर नवीन मूर्ती आणू नका, मोठी वगैरे आणू नका. आणलीच तर त्याची प्राणप्रतिष्ठा करा. प्राण शक्ती त्यामध्ये समावेश झाला पाहिजे, त्यानंतर त्याचं पूजन आपण करू शकतो. तर या बाबतीत बरेच जण म्हणतात की सायंटिफिक एव्हिडन्स काय वगैरे वगैरे. तर बघा आता काय होतंय, काही ठिकाणी खरंच सायंटिफिक एव्हिडन्सेस मिळतात. म्हणजे आता राजस्थान का युपी मधलं कुठलं तरी एक मंदिर आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण तिकडे कृष्णाचं मंदिर आहे. तिकडे काही इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं होतं की तुम्ही या मूर्तीच्या काय पाया पडता. तर त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही यामध्ये कृष्णाला बघतो आमच्या. तर तो म्हणाला की यामध्ये कसं काय असणार आहे. तर त्यामुळे त्याने असंच गंमत म्हणून घड्याळ काढलं आणि ते त्याला तिकडे घड्याळाच्या मूर्तीच्या हाताला लावलं. आणि ते लावल्यानंतर ती घड्याळ त्याच्यावर चालतं, तर हार्ट बीट्स वरती किंवा आपलं पल्स, आपला काउंट जो असतो हार्ट रेट, त्यावरती पल्स रेट वरती तो चालतो. ती घड्याळ आजही घातलेला आहे. ते आता तुम्ही कधी सर्च केलं कोणी गुगलवर तर सापडेल आहे आपल्याला. त्या मूर्तीला घातलेलं घड्याळ अजूनही चालू आहे, त्या काळातलं ते हार्ट बीट वर चालणारं घड्याळ. मग याला आपण कुठं कसं ठरवू शकतो की प्राणप्रतिष्ठा ही खरी प्रक्रिया आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या विद्येमधला फरक, अंतर होऊ शकतो की एखाद्याची विद्या उच्च कोटीची असते, एखाद्याची नसते. आस्था मात्र, भक्ती मात्र वर खाली होऊ शकत नाही. हे प्रत्येकाची भक्तीचा भाग आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीचं पूजन करू नका.